भर पावसामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश ट्रॅक्टर मोर्चा वरुडवरून मोर्शीसाठी निघालेला आहे। आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या विविध समस्या या शेतकऱ्यांच्या आहे। वरुड मोर्शी तालुक्यातील विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा ट्रॅक्टर आक्रोश मोर्चा निघालेला आहे। महिला सुद्धा या ट्रॅक्टरमध्ये सहभागी आहे। तब्बल 35 किलोमीटर हे सगळे शेतकरी मोर्शी येथील उपविभाग अधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। मोठ्या संख्येने भर पावसामध्ये शेतकरी ट्रॅक्टरमध्ये सहभागी आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देत आहे की शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे। आपल्यासोबत विक्रम ठाकरे आणि काही शेतकरी आहे। काय मागणी घेऊन तुम्ही मोर्चा निघाला? या ठिकाणी आपल्याला माहितच आहे की आपला वरुड मोर्शी भाग हा आमचा विदर्भाचा कॅलिफोर्निया संत्र्यासाठी ओळखला जातो। आणि आजची परिस्थिती जर बघितली तर पहिले मागच्या वर्षी संत्र्याला भाव नसल्यामुळे इथला शेतकरी कोलमडीच आलेला होता। आणि आता बगीचा कास्तकारांनी इकडून तिकडून व्याजाने पैसे आणून आपल्या शेतीसाठी लावले आणि संत्रा बाग फुलवली। पण आता या सततच्या अति पावसामुळे हा संत्रा बगीचा अर्धे या ठिकाणी खाली आलेला आहे। आणि खाली आलेला असताना जे कास्तकारांनी जे लागत त्या ठिकाणी लावलेली होती ते सुद्धा निघेल की नाही निघेल हे या ठिकाणी चिंता आहे। आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की या सततच्या पावसामुळे कापूस, तूर, सोयाबीन जे काही इतर पिकं आहेत हे सुद्धा संपूर्ण नष्ट झालेले आहेत। त्यामुळे त्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे। आणि या मागच्या उन्हाळ्यात या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे त्या ठिकाणी काही मंडळ नुकसान त्या ठिकाणी झालेलं होतं। त्याच्यामध्ये शासनाने काही मंडळ घेतले आणि काही मंडळ सोडलेले आहे, ते सुद्धा त्या ठिकाणी समाविष्ट आहे। या 3 मागण्या घेऊन आम्ही संपूर्ण वरुड मोर्शी भागातले कास्तकार बांधव या ठिकाणी उपविभागीय कार्यालयामध्ये निघाले। आपल्यासोबत काही शेतकरी आहे। काय पिकवता तुम्ही आणि काय मागणी घेऊन चालले? संत्रा पिकवतो आणि संत्रा आणि कापूस, सोयाबीन। संत्र्याची काय परिस्थिती आहे? संत्र्याची परिस्थिती आहे बिलकुल गड झाली आहे। संपूर्ण गड म्हणजे पूर्णच गड झालेली आहे। अच्छा, तुम्ही? संत्र्याची या भागात पूर्ण गड झालेली आहे। 80% संत्रा खाली आलेला आहे। त्यामुळे शासनानं आता अनुदान दिल्याशिवाय शेतकरी जगणार नाही, नाहीतर शेतकरी आत्महत्या करू शकते या ठिकाणचा। त्यामुळे शासनानं शेतकऱ्याच्या पाठी उभं राहणं आवश्यक आहे। पराठी गेली, तूर गेली आणि सर्व पिकं उद्ध्वस्त झाले अति पावसामुळे। त्यामुळे वांगे, मिरचीसह सर्व पिकं उद्ध्वस्त झाले। त्यामुळे शासनानं या ठिकाणी अनुदान जाहीर करणं आहे। त्यासाठी आम्ही विक्रमभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वात नेहमी शेतकऱ्यांसाठी शकतो की शेतकऱ्यांमध्ये खूप रोष आहे। सततच्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। ओला दुष्काळ जाहीर करावा आणि संत्रा जो पीक आहे या संत्रा पिकाला जी गळती लागलेली मागील 7 ते 8 वर्षापासून त्याचं संशोधन अद्यापही झालेलं आहे। जेव्हा आंबिया बहार येतो तेव्हा संत्रा गळून जातो, त्यामुळे कोट्यवधीचं नुकसान या शेतकऱ्यांचं होते। त्यामुळे आज शेतकरी आक्रोश ट्रॅक्टर मोर्चा मोर्शीला निघालेला आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, वरुड, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।